रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. क्या हिंदी में क्या है पूछिए। सर, वीर सावरकर की आत्मा पर है, उसको लेकर देवेंद्र फडणवीस ने ट्वीट किया है कि वीर सावरकर को छत्रपति संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार ये देने का उन्होंने ऐलान किया है। कैसे देखते हैं इस पुरस्कार को? मतलब क्या देखना, वीर सावरकर, संभाजी महाराज, ये हमारा भी प्रेरणा स्थान है, इसी बीजेपी की नहीं है ना। और हम तो बार बार हमारे मांग है कि आपके इतने आप उनको प्रेरणा मानते हैं और प्रधानमंत्री मोदी जी हर भाषण में वीर सावरकर का जिक्र करते हैं, उनको अभिवादन करते हैं। जैसे कि दिल्ली में मराठी साहित्य सम्मेलन के भाषण में भी वीर सावरकर का संदर्भ या रेफरेंस मोदी जी ने दिया है, हमेशा देते हैं, अच्छी बात। तो आप उनको भारत रत्न देकर एक बार सम्मानित कीजिए। इस देश के स्वतंत्रता संग्राम के भारत माता के वो वीर सुपुत्र थे। और लोग उनके बारे में क्या कहते हैं या उनका क्या रिसर्च है मुझे मालूम नहीं, मैं उसमें नहीं पढ़ना चाहता हूं हम लोग। लेकिन ये छोटे मोटे पुरस्कार जो है, तो एक बार ये जो उनके बारे में सब शंकाएं ली। अब मोदी जी फ्रांस में गए और जहां वीर सावरकर जी ने ब्रिटिश के बंदी होते हुए जिस बोट से छलांग मारकर वो वहां आ गए, वो पोर्ट पर, वहां जाकर वीर सावरकर जी को नमन किया। ये ठीक है, ये आपका जो काम चलता है वो पब्लिसिटी स्टंट है। लेकिन आप प्रधानमंत्री है, सरकार आपके हाथ में है, आपने ऐसे ऐसे लोगों को सिर्फ वोट का गणित जमाने के लिए राज्य स्तर के नेताओं को भी आपने भारत रत्न दिया। लेकिन हमारी दो मांगे हैं। हिंदू हृदय सम्राट, दो हिंदू हृदय सम्राट इस देश में हुए, एक वीर सावरकर और दूसरे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी। आप दोनों को भारत रत्न से सम्मानित करना चाहिए, डरते क्यों? क्या है उसके पीछे आपके रणनीति? क्या जब चुनाव आएगा तो आप दे देंगे? चुनाव को बहुत टाइम है। तो हिंदू हृदय सम्राट जो है देश के दो, वीर सावरकर जी और बाला साहब ठाकरे जी, ये दोनों को आप दीजिए। बाकी तो पुरस्कार मिलते, वीर सावरकर किसी पुरस्कार के मोहताज नहीं है, या बाला साहब ठाकरे भी। लेकिन आप बार बार उनके बारे में आपका मन दिखाते हो कि हम कितने उनका हमारी प्रेरणा है, हम सम्मान करते हैं। तो अभी आपके हाथ में है ना भारत रत्न देना, तो दीजिए ना। चलिए सर, पीए को और ओवैसी को जिस तरीके से देवेंद्र फडणवीस की ओर से प्रस्ताव लगाई गई है उनकी नियुक्ति को लेकर, इस बारे में आज संपादकीय में भी लिखा गया है। कैसे देखते हैं इसकी घटना को कि एक बार शिंदे को जब सरकार थी तब जो है कई मनमानी फैसले या मनमानी कारोबार किया गया था, और अब देवेंद्र जी जाने के बाद इस तरीके का जो देखिए, मैंने कल उनका स्वागत किया है, मुख्यमंत्री फडणवीस जी का। हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है, उस रैकेट में मंत्रियों के ओएसडी और पीए शामिल है, ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है, देवेंद्र जी का। और उसको रोक लगाने के लिए कुछ ओएसडी और पीए को उसने नियुक्त नहीं करने दिया। और ये मुख्यमंत्री का शब्द है, ये फिक्सर है, ये शब्द फिक्सर है, तो उनका स्वागत ही करना चाहिए। अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है। लेकिन ये फिक्सर किस मंत्री ने रिकमेंड किए थे उनका भी नाम सामने आना चाहिए। वो जो फिक्सर्स है, चाहे ओएसडी हो चाहे पीए हो, उनके
वो किस मंत्री ने उनको रिकमेंड किए थे, किस पार्टी के मंत्री है, वो भी जनता को समझना चाहिए। फिर एक आखिरी सवाल, कर्नाटक और महाराष्ट्र का जो है बस विवाद जो है, बस की सेवाएं जो है वो बंद कर दी गई है। इसको लेकर कल कुछ लोग हैं उद्धव ठाकरे जी से मिले, आपसे मिले, क्या चर्चा हुई है? इसको लेकर स्थिति पार्टी ने क्या कहा? बेलगांव से लोग आए थे, मातोश्री पर गए, उद्धव जी को मिले, फिर शिवसेना भवन में उनको भेजा गया, हमसे भी मिले, हमारे बातचीत हो गई। गृह मंत्रालय का अधीन विषय है, न्याय प्रविष्ट है, सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है। उसके बावजूद चाहे सरकार किसकी भी हो, कांग्रेस की हो या बीजेपी, उनका रवैया ये है कि बेलगांव में जो मराठी लोग रहते हैं उनको तकलीफ, उनको यातना दे, मराठी स्कूल बंद करे, मराठी लाइब्रेरी बंद करो, मराठी भाषा जो बोलते हैं उनके ऊपर हमले करो। ये देश है, मणिपुर नहीं है ना। मणिपुर में यही तो चल रहा है। क्या ये बेलगांव को मणिपुर बनाना चाहते हैं? कांग्रेस सरकार के जो वरिष्ठ नेता है, चाहे सिद्धरामैया जी हो या डी शिव कुमार जी हो, दोनों बहुत ही अनुभवी नेता है। ये दोनों नेताओं ने लोगों से बातचीत करनी चाहिए। दूसरी बात, महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है? महाराष्ट्र सरकार में स्वतंत्र मंत्रालय है बेलगांव के लिए, तो आपकी जिम्मेदारी बनती है कि किसी मंत्री को वहां भेजो, एकनाथ शिंदे को भेजो। इतने बड़े नेता अपने आप को मानते हैं तो एकनाथ शिंदे को भेजो, उनके पास भी वो मंत्रालय रहा है पहले, बेलगांव वाला। कभी वहां नहीं गए हो। मुख्यमंत्री ने खुद जाकर बेलगांव में या बेंगलोर में वहां के कर्नाटक के मुख्यमंत्री से बात करनी चाहिए। हम झगड़ना नहीं चाहते, हम संघर्ष नहीं करना चाहते, हम खून खराबा नहीं करना चाहते। वहां 2 पत्थर गिरेंगे तो मुंबई में 10 गिरेंगे, महाराष्ट्र में। यही करना है क्या? वहां 2 बस को आग लगाएंगे, यहाँ 5 बस को आग लगाएंगे महाराष्ट्र में। हमारे जो कर्नाटक के भाई है, उनका यहाँ तो बड़े बड़े होटल्स है, व्यापार है, उद्योग है, क्या उनके ऊपर पत्थर फेंकना है? हमको ये नहीं चाहिए। साहेब, छत्रपती सावरकर यांच्या गीताला राज्य सरकारकडनं पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दिला जात आहे, कसं पाहता याकडे? असं आहे की आज वीर सावरकरांचा स्मृती दिन आहे। वीर सावरकर हे एक महान योद्धे होते, लेखक होते, कवी होते, स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतीवीर होते। आणि त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असते, त्यांनी इतिहास स्वातंत्र्य लढाचा वाचायला हवा। वीर सावरकर यांना जो पुरस्कार त्यांच्या गीताबद्दल दिला जातो, ते स्वागत योग्य निर्णय आहे। पण देवेंद्रजींना आम्हाला सांगायचं आहे, महाराष्ट्र सरकारनं एक ठराव केंद्राला पाठवायला पाहिजे की 2 हिंदू हृदय सम्राट या देशात झाले, एक वीर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे। या 2 हिंदू हृदय सम्राटांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली। बाकी सगळं चाललंय ते त्यांच्या जीवावरच चाललंय, त्यांचंच पुण्य खाताय तुम्ही। आता जे नकली हिंदुत्ववादी आहेत ते त्यांचंच हिंदुत्व खातायत आणि त्याच हिंदुत्वावर जगतायत। तर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव तर हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्रोत मानतात आणि कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना मानतात, सोयीनुसार ते करतात। परवाच्या मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे भाषण झालं त्यात त्यांनी वीर सावरकरांचा संदर्भ दिलेलाच आहे नेहमीप्रमाणे। पक्षाची माझी अशी भूमिका आहे, आम्ही वारंवार म्हणतो, वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही एकाच वेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही। दोघेही या देशाच्या हिंदूंचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत, द्या ना। निदान महाराष्ट्र सरकारने तसा ठराव तरी करून पाठवावा ना केंद्राकडे, मग बघू केंद्र काय करता येते।
एकनाथ शिंदेकडून सरकार नीलम गोऱ्हेंची पाठराखण आ? करण्यात आली आहे. नाही हो केंद्रात आणि म्हणजे एकूण महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे. मग भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? आमचाही तोच प्रश्न आहे ना. जर अनेकांना मिळाले. राज्य स्तरावरच्या अनेक नेत्यांना मतांची गणित विधानसभेला व लोकसभेला जुळावीत म्हणून देशाला माहीत नसलेल्या अनेक लोकांना, भारताला माहीत नसलेल्या अनेक लोकांना भारतरत्नाची खिरापत वाटली याआधी याच सरकारनं. मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही. फक्त जातीय आणि राजकीय गणित जुळवण्यासाठी भारतरत्न देण्यात आले. त्याच्यामुळे भारतरत्नाचं अवमूल्यनच झालं. जर भारतरत्नाची प्रतिष्ठा वाढवायची असेल तुम्हाला तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे. काय अडथळे कसले आहेत? तुम्ही 356 रद्द करू शकता. तुमच्याकडे बहुमत आहे. अनेक गोष्टी आहेत तुम्ही बहुमताच्या जोरावर त्या केलेल्या आहेत. आणि मोदी तर स्वयंभू आहेत. अमित शहा स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अखत्यारीतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे 2 ठराव ताबडतोब मंजूर करून ठरावाची गरज नाहीये. भारतरत्न देण्यासाठी कोणत्या राज्याचा ठराव लागत नाही हे पण तुम्हाला मी सांगतो. पण महाराष्ट्रानं आपलं योगदान पूर्ण करावं ही या राज्याची इच्छा आहे. या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत दोन्ही. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही याचा खुलासा आम्ही भविष्यात मागूच. राऊत साहेब विषय असा होता की पुन्हा एकदा मुखपत्र सामनात देवेंद्र फडणवीस यांचं आज कौतुक करण्यात आलं. सलग 2 महिन्यात 2दा कौतुक. काय नेमकं सुरू आहे? हेतू काय? मोदींनी कळवावं. नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी बिहारमध्ये एक भाषण केलं भागलपूरला. आणि त्यात त्यांनी भ्रष्टाचारावरती हल्ला केला आणि जनतेला सांगितलं की मी कोणाला खाऊ देणार नाही. आणि जनतेला त्याने असं आवाहन केलं, जर कोणी खाणारे असतील तर मला फक्त नाव कळवा, पुढलं मी पाहतो. आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांची नावं देणार आहोत. बघूया मोदी काय करतायत. आणि खरं म्हणजे मोदींना नावं कळवायची गरज नाही. मोदींना माहिती आहे इथे कोण खात बसलाय ते. मागच्या 3 वर्षात कोणी महाराष्ट्र लुटला. हे काम देवेंद्रजीने केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून. प्रधानमंत्री हे तुमचे आहेत, आमचे सगळ्यांचे आहेत, भाजपचे नेते आहेत. त्यांचं आव्हान आहे की मला नावं कळवा. आजच एका फ्रान्स कंपनीनं नगरविकास खात्यात भ्रष्टाचार कसा चाललाय आणि कसे पैसे उरबडले जातात हे समोर येऊन सांगितलेलं आहे. 16 फिक्सर मंत्र्यांनी त्यांची नावं पाठवली, पीए म्हणून, ओएसडी म्हणून. त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना. म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं ते लोकांना कळायला पाहिजे. हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागत आहे ते कळू द्या. नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलंय. त्यांनी जी भूमिका घेतली की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पीए असणार नाही. हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल. पण राऊत साहेब त्यात असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना फिक्सर, पीए किंवा ओएसडी चालत नाही त्याला नका, पण त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेले मंत्री, न्यायालयानं शिक्षा ठोठावलेले मंत्री आहेत, ते कसे चालतात असं असा आहे सवाल की सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. डेफिनेटली हा प्रश्न बरोबर आहे. आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेच्या काही मुद्दा जो असतो, नैतिकता हा साधन सुचिता, हा नैतिकता, साधन सुचिता, संस्कार, संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचं फार प्रेम आहे. आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खल झाले. पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता, बरं का, साधन सुचिता, प्रामाणिकपणा यांची ऐशी की तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी
हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे. हे नुसतं ठीक आहे, अनेक सुरुवात अनेक प्रयत्न